पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो आजी, इथे कुठे निघाला? आजी, अहो काय काम आहे तुमचं? आजी, तुमच्याशी बोलतेय मी. काय हवंय तुम्हाला? हा, मांडव मागे. पाणी हवं होतं जरा. अहो मग पाण्यासाठी इथे कुठे आलात? चला मी देते तुम्हाला. चला चला, मुलाकडच्या का? हो, रोहितची मामी आजी. काय हो आजी, तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुम्ही मुलीकडच्या आहात म्हणून? अहो आजीबाई, जरा इकडे बघा बघू. आजी, रोहित रावांच्या आजी ना तुम्ही? हो. अहो आजी, तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुम्ही मुलीकडच्या आहात म्हणून? अरे देवा, माझ्या नातवाला सांगायला हवं. मुलीकडचे माझ्यावर संशय घेतायत ते. नाही 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 आजी, तुम्ही नका हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. मंगला, तुला काय करायचे ग नसत्या चौकशा? तुझा तुझ्या कामाला. वहिनी साहेब, मुहूर्त जवळ आलाय. भाला पुजारींनी सांगितलंय रेखाला मांडवात लवकर आणायला. हो, मी रेखाला बोलवून आणते पटकन. आजी तुम्ही जा मांडवात. झाली का तयारी? रेखे, मुहूर्ताची वेळ जवळ आली मला. नक्षत्रासारखी दिसतीये माझी लेक. आता तू लाखात एक मुलगा शोधून आणलायस माझ्यासाठी, मग मला छान दिसायलाच हवं ना. चल जा आता खाली मांडवात. मम्मी, तू पण चल ना. वेडाबाई, लेकीच्या डोक्यावर अक्षता पडताना आईने पाहिलं नसतं. उशीर होतोय, पोरींनो जा घेऊन जाईल. हे तुझ्या सुखाला माझीच दृष्ट लागेल बघ बाळा. लहानपणी बाहुलीचं लग्न लावणारी रेखा डोळ्यासमोर आली आणि पाहता पाहता माझी लेक इतकी मोठी झाली की तिलाच आता सावधान म्हणायची वेळ आली. चल, उशीर होतो ना. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं
सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमणं चिंतामणि स्थेवरं शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मण्वती बाप आईचा फोन आहे मी आलो जा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सहिता कुर्या ये साई बोल नाही निघालो नाही आम्ही अजून लग्न आत्ता लागतंय मंगलाष्टका चालू आहे हो लवकर येतो आणि आई तू रेडी राहा प्लीज हे बघ आपल्याला तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे घेवोनियावा घरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतःपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करिता दोघे करा विउभी वाजंत्री बहुगलबलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे तेङ्गृगं स्वरामि शुभमंगल सावधान अद्वैत दादा आर यू ओके अद्वैत 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 हे काय झालंय तू ठीक आहेस ना? हो बाबा मी ओके. नक्की हो बाबा काय रे काम करता येत नाहीत नीट तुम्हाला बाप रे हे लागलं असतं तर जीव गेला असता पोराचा नाही काय रे तुला बघून काम करता येत नाही का? नाही तर काय इट्स ओके त्यांची काहीच चूक नाहीये पाय अडकून पडले ते हे घे आणि नीट ठेव आता साहेब साहेब सगळं ठीक आहे ना? हो हो तो ठीक आहे जगदीश आम्ही आता निघतो. हो साहेब आता पंक्ती लागतील थोडं जेवून जावा ना. नाही नको आता घाई आहे निघतो आम्ही जाताना रोहितला भेटून जातो. बरं ठीक चल रे हो चल. साहेबांना सोडून येऊ. चल मंगला पाहुण्याला सोडून येऊया. चल चल चल.
हे बघा नवदाम्पत्य पुढच्या विधीसाठी आता कपडे बदलून या. काय हो चौथीचा फोन आहे की काय सारखाच वाजतोय? नाही नाही मस्करी केली मी. काय मस्करी करते? मी चेंज करून येतो. रेखा रेखा अगं अगं म्हातारे अगं 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 म्हातारे कुठे चाललीस? अगं बस बस इथे बस इथे बस. नाही नको. अगं बस तुला काय पाहिजे ते आणतो मी. बस बस थांब सरबत आणतो. थांब थांब जाऊ नको. लई किती गोड दिसते माझी नात. कोणाची नजर नको लागायला बरं. हो सुखी राहा बाळा. ऐक ना माझ्या मुंडाळा लूज झाल्यात जरा करतेस का? अगं अगं हे बघ आणलंय बघ सरबत. बस हे बघ हे सरबत घे. हे बघ सरबत घे. एकदमच संपवलं. काय म्हातारी आहे? अगं चला ना लवकर. किती वेळाला होते का सासऱ्याची घाई झाल्या वाटतं. अक्षता पडल्या ग बाई माझ्या लेकीच्या डोक्यावर. आता मी जबाबदारीतून मोकळी. का माझं लग्न झालं तर आता तुम्हाला दूर लोटतेस का मम्मी? अगं वेडाबाई मला तसलं नव्हतं काही म्हणायचं. हे साडी बदलून घे. पुढचे विधी व्हायला हवे ना पटकन वेळेत. मी मांडवात जाते. पाहुण्यांचं सगळं बघायला हवं ना व्यवस्थित. आणि मानपानाचंही राहिलंय. मी जाते. साडी बदल साडी बदल. हळूहळू. काय मग मिसेस रेखा रोहित सामंत कसं वाटतंय? बाजूच्याच खोलीत येते. एवढा हँडसम नवरा भेटणार भारीच वाटणार ना. हो माहितीये हँडसमच येते पण जरा हळू. चला चला चला. रेखा तुझी हिम्मतच कशी झाली पुन्हा इथे यायची. काकू मला रेखा एकदम गप. मला भर मांडवात कुठल्याही प्रकारचे तमाशे नकोय. अवलक्षणी अवदसा कुठली नाही. मी एक काकू मी सांगितलं होतं ना तुझी सावली सुद्धा मला माझ्या रेखेवर पडू द्यायची नाहीये म्हणून. काल तरी आलीस का आलीस इथे? काकू मला बाड बंद ठेव. रेखाच्या सासरच्यांसमोर कुठल्याही प्रकारचे तमाशे नकोयत मला. नाही काकू मला खरंच का अशी वागतेस तू? का आलीस तू इथे? आई मला खरंच एक शब्द बोलू नकोस नेत्रा. चांगलं होतंय हे बघवत नाही ना हिला म्हणून अवदस आली तोंडवर करू. नाही काकू मला काय ग रेखेचं सुख बघवत नाही ना तुला. काकू तुम्हाला माहितीये रेखा माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. तिच्या बाबतीत काही वाईट घडू नये म्हणून सांगते. काही झालं तरी रेखीला एकटीला सोडू नका. बोलली. अगं तुझी जीभ कशी झडत नाही म्हणते मी. मंगला मी तुला शेवटचं सांगते. हिला इथून ताबडतोब जायला सांग. जर ही आत्ताच्या आत्ता इथून गेली नाही तर मी हिचा जीव घ्यायला सुद्धा आता मागे पुढे बघणार नाही. काकू जायला सांग.
हिला इथून निघून जायला सांग, जायला सांग हिला. काकू 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 एकदा नेत्रा नेत्रा, अगं मी तुला काल सांगितलं ना, रेखाच्या आयुष्यात आत्महत्या करण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये. तू पाहिलंस ना रेखा किती आनंदात आहे ते. अगं बहीण जा ना तू इथून. का लोकांच्या आनंदात मिठाचा खडा घालतेस तू? नेत्रा ऐक, तू जाता इथून गेली नाहीस ना, तर आजपासून तुझ्यासाठी तुझी आई मेली. छान दिसते. किती मस्त दिसते. काय मग वाटते की नाही रेखा रोहित सामंत? हो मग. झालंय. चल. किती वेळा एकच गोष्ट सांगायची तुला, मला सतत फोन करू नकोस. पण मी काय म्हणतो, अरे पण मी काय म्हणतो, ऐक तर. रेखाच्या जीवाला धोका आहे असा त्रिनयना देवीने संकेत दिलाय. पण रेखाचं तर सगळं चांगलं चाललंय. लग्नात सुद्धा खूप खुश दिसत होते. आई म्हणते तेही बरोबर आहे. एवढं सगळं चांगलं चाललं असताना रेखा आत्महत्येचा विचार का करेल? हो प्रिया, मी काय म्हणतो ते नीट ऐकून तर घे. अगं तुला माहितीये ना, माझ्या हातात काहीच नव्हतं. आईबाबांमुळे मला हे लग्न जबरदस्ती करावं लागतंय. प्रिया, नाहीतर मला सांग, ही रेखासारखी गावंढळ मुलगी मला आवडेल तरी का? हा, आई त्रिनयना देवी, रेखाचं रक्षण कर. हो प्रिया, माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. रेखा फक्त नावापुरती बायको असेल.
तू काळजी नको करूस, मी फक्त तुझाच आहे.